नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी पुणेचे पेपर देऊन म्हणजे ससून रुग्णालय पुणेचे पेपर देऊन जवळजवळ 2 ते 2.5 महिने होत आलेले आहे. तरी देखील कोणत्याही प्रकारची मार्क्स लिस्ट रिझल्ट जाहीर केलेला नाही. तर त्यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. निकालाच्या संदर्भात डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. आता गेल्या आठवड्यापासून 1 आठवड्यापर्यंत कंटिन्यू या ठिकाणी एक अफवा होती की या आठवड्यामध्ये निकाल लागणार आहे. तर संपूर्ण खरी अपडेट जे परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. ठीक आहे. आता त्यांनी हे परिपत्रक काल रात्री प्रसिद्ध केलेले आहे. जवळजवळ 8:30 ते 9च्या दरम्यान हे परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. याच्यामध्ये काय म्हटलेले आहे? विषय बघू शकता. वर्ग ड म्हणजे ग्रुप डी च्या या ठिकाणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत वरील विषयी आपणास कळवण्यात येते की महानगरपालिकेची आदर्श आचारसंहिता संपण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे. हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. परंतु वर्ग ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत महाजिल्हाधिकारी पुणे व महाआयुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे वगैरे असतात त्यांच्या या ठिकाणी महाआयुक्त शिक्षण व संशोधन मुंबई यांना परवानगी मागण्यात आलेली आहे. म्हणजे जीएमसी पुणेच्या अधिकाऱ्यांनी काय केलेले आहे निकाल लावण्यासाठी जे जिल्हाधिकारी आहे किंवा वैद्यकीय शिक्षण मंडळ आयुक्त जे आहेत मुंबई यांच्याकडे परवानगी मागितलेली आहे व प्रत्यक्ष भेटून याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. तरी अद्याप परवानगी मिळालेली नाही. वरिष्ठ कार्यालयामार्फत परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येईल. म्हणजे तात्काळ म्हणजे एवढंच त्यांना म्हणायचं आहे. त्यांनी परवानगी दिल्याच्या नंतर लगेच निकाल लावला जाईल. आता जो निकाल येणार आहे तो फायनल निकाल नसणार आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना माहित आहे जे टीसीएस किंवा आयबीपीएस काय करते निकाल आता टीसीएस आन्सर की देते आणि 2026 पासून आयबीपीएस देखील आन्सर की देणार आहे. मागे एक परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे. परंतु याची आन्सर की तुम्हाला भेटणार नाही. आता सर्वात पहिल्यांदा तुमची सर्व गुणांची जेवढ्या पण विद्यार्थ्यांनी पेपर दिले आहे त्यांचे गुण यादी लागेल म्हणजेच एक मार्क्स लिस्ट लागेल. त्याच्यानंतर तुमचा 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचा निकाल जाहीर केला जाईल. तरी याबाबत कार्यालयास वारंवार विचारणा करण्यात येऊ नये ही विनंती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता निकाल कधी लागेल तर माझ्या अंदाजित हा निकाल फेब्रुवारी महिन्याचा आता जवळ-जवळ 22 तारीख आहे आज. म्हणजे जवळ-जवळ 10 ते 12 दिवसांनी निकाल लागू शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 ते 7 तारीख या दरम्यान जे निकाल लागल्याच्या नंतर अ, निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर हा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जवळ-जवळ 8 ते 9 तारखेच्या दरम्यान फिक्स निकाल लागेल. फायनल निकाल नसणार आहे. फक्त गुण यादी ही लागणार आहे. ठीक आहे. याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपला जो जीएमसी पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. सर्वात पहिल्यांदा तिथे अपडेट तुम्हाला बघायला भेटतील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.